नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर एक खुशखबर आहे, संजय गांधी निराधार व वृद्ध भूमिहीन शेतमजूर यांच्यासाठी या योजनेसाठी निधी मंजूर झालेला आहे। पाहू शकता, एकूण संजय गांधी निराधार योजनेसाठी 23.21 कोटी व वृद्ध भूमिहीन शेतमजूर योजना याच्यासाठी 9.52 कोटी हा विभागीय आयुक्तामार्फत निधी सर्व जिल्ह्यांना व तालुक्यांना या ठिकाणी वितरित केली जाणार आहे। आज दिनांक 28 जुलै 2026 हा महत्त्वपूर्ण असा GR आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता हा महत्त्वपूर्ण GR काय आहे, जसं की योजनेसाठी निधी मंजूर झालेला, ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी हा खुशखबर GR आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी सन 2026-27 वर्षांकरिता निधी वितरित करण्याबाबत माहे जुलै ते ऑगस्ट 2026 करिता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 28 जुलै 2026। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 159 कोटी 18 लक्ष 29 हजार व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 63 कोटी 84 लक्ष 75 हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 47 75 48 700 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 19 15 42 व 500 इतका निधी संदर्भ क्रमांक 3 सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आला आहे। आता वित्त विभागाने वितरित केलेल्या उर्वरित तरतुदीमधून 01 वेतन या उद्दिष्टांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना व जिल्हा आस्थापनेसाठी 23 21 96 400 म्हणजे 23 कोटी 21 लक्ष 96 हजार इतके व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 9 कोटी 52 लक्ष 21 हजार 950 इतका निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जुलै माहे ऑगस्ट 2026 या कालावधीकरिता बीम्स प्रणालीवर तरतुदीमधून सोबतच्या विवरणपत्रामध्ये निधी वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे। सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब याप्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहू शकता व जिल्हा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकूणच त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे। सदरहू विहित अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना व जिल्हा आस्थापनेसाठी मागणी क्रमांक N2 मुख्य लेखा शीर्ष 220-53 जिल्हा प्रशासन 093 व जिल्हा 01 सर्वसाधारण आस्थापना या लेखा शीर्षाखाली आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेच्या खर्चासाठी मागणी क्रमांक N2 मुख्य लेखा शीर्ष 20-53 इतर प्रशासन 094 व 01 इतर आस्थापना 0101 वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापना खर्च 20-53 1178 या लेखा शीर्षाखाली या ठिकाणी खर्ची टाकण्यात येतोय। पाहू शकता, एकूणच तुमच्या समोरच हा GR आहे। पाहू शकता, एकूणच जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता। या शेतमजुरांना या सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही, याबाबत देखील दक्षता घ्यावी। त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालाच्या कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाचे विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखा परीक्षणाशी जोडलेला आहे। बघा, एकूणच या ठिकाणी हा खुशखबर आहे। संजय गांधी निराधार व वृद्ध भूमिहीन शेतमजूर योजनेसाठी निधी मंजूर झालेला आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जुलै ते ऑगस्ट 2026 या कालावधीकरिता
प्रशासकीय आस्थापना, वेतन आणि खर्चासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर निधीचा जो तपशील आहे तो आत्ताच पाहिल्याप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेसाठी 23.21 कोटी आणि वृद्ध भूमिहीन शेतमजूर योजनेसाठी 9.52 कोटी विभागीय आयुक्तामार्फत हा निधी सर्व जिल्ह्यांना आणि तालुक्यांना वितरित केली जाणार आहे. बघा, एकूण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आजचा हा महत्त्वपूर्ण GR आहे. जास्तीत जास्त हा GR किंवा हा व्हिडिओ देखील तुम्ही शेअर करू शकता व असेच नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.